नाते जपायला शब्दांची गरज नसते, नाते जपायला शब्दांची गरज नसते, मनाची हाक ऐकायला फक्त ओढ पुरेशी असते. हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. आज ना आपल्या मीनाक्षी मावशींचा म्हणजे मीनाक्षी ब्रूड कोल्हापूरच्या मावशी आहेत ना, त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला. त्याने माझ्यावरती शॉर्ट व्हिडिओ मस्त असा नागपंचमीचा जे झोकाळा आहे ना त्याचा केला होता आणि ते मी स्टेटसलाही ठेवलेलं आहे बरं का. माझ्या इतकं छान वाटलं ना की बघा की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये रक्ताच्या पलीकडची ही आपली नाती आहेत आणि यूट्यूब फॅमिलीमुळे खूप छान अशा मावशी, बहिणी, मैत्रिणी, भाऊ, दादा, काका खूप छान भेटले आणि खरंच तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून हृदयातून आभारी आहे. चला तर मग मस्त असा मोकळा भिजवलेल्या आपली हरभऱ्याची डाळ असते ना त्या भिजवलेल्या डाळीपासून ना मी आज मस्त असा मुलांच्या टिफिनसाठी मोकळा झुणका करणार आहे. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपीला भरभरून असे प्रेम देता, छान असा सपोर्ट देता, काळजी करता, त्याबद्दल खरंच प्रत्येक बहिणीचे, प्रत्येक माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या मेंबरचे अगदी मनापासून आभारी आहे बरं का. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि हो, तुम्ही सर्वजण व्हिडिओ खूप छान पद्धतीने पाहताही आणि कमेंटही छान छान करता, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभारी आहे. इथे ना मी सकाळी उठल्यावरतीच ना हरभऱ्याची जी डाळ असते ना ती थोडीशी भिजू घातली होती की मुलग्याला हवा होता आज टिफिनसाठी मोकळा झुणका, त्यामुळे म्हटलं चल बनवू. त्याच्यासाठी बघा चपाती बनवून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये ओली मिरची, आलं, लसूण, ओली मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकला तरीही चालेल. ह्याच्यामध्ये आता थोडेसे म्हणजे अर्धा चमचा जिरे, थोडीशी हळद आणि जी आपल्याकडे धना, जिरा, बडीशेप याची पावडर केलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्सरला छान असं हे फिरवून घ्यायचं. थोडंसं असं म्हणजे रवाळच फिरवायचं आहे, जास्तही एकदम बारीक करायचं नाही आहे बरं का. आता कढई ठेवली आहे. आता ही कढई ठेवते मी कारण की ही कढई ना तळण्यासाठी ते मी जास्त प्रमाणात वापरते. कढई जरी काळी झालेली असेल ना तर ही कढई आहे ना ती थोडीशी जाड आहे बरं का. आणि त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये तेल थोडंसं म्हणजे असं तळणीचे पदार्थ ते नसले तर व्यवस्थित तेल जास्त शोषून घेत नाहीत. आणि जर पातळ तळाची जर कढई असेल ना त्याच्यात जास्त तेल ही शोषून घेतं. आणि जर आपल्याला झुणका तेल बनवायचा असेल ना तर जाड बुडाचीच कढई घ्यावी, कारण की काय होतं हे चिकटतं बरं का. आणि मग चांगला असा झुणका हे आपला खाली लागला जातो. त्यामुळे असं जाड हिचे जर घेतला ना की तुम्ही असा झुणका ही खूप छान मोकळा होतो. ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ वापरलं आहे, थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये मी आधी ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. मोहरी माझ्या मुलांना सहसा करून आवडत नाही, त्यामुळे मी सहसा करून मोहरी ह्याच्यामध्ये वापरत नाही बरं का. आता हे पीठ असं झालेलं आहे बरं का घट्ट. तुम्ही म्हणाल की ताई इतकं घट्ट, आता हे मोकळं कसं व्हायचं? तर होतं मोकळं जसं आपलं हे बेसन असतं ना ते भाजत, म्हणजे जे हरभऱ्याचं आपण बेसन करून घेतलं असतं ना, जसं ते भाजत जातं ना त्या पद्धतीने ना हे मोकळं होत जातं. तुम्ही आता बघू शकताय आपल्या कढईचं जेवढं चिकट लागलं होतं तेवढं व्यवस्थित निघलेलं आहे. आणि या पद्धतीने ना एक 5-5 मिनटं ना थोडंसं झाकण देऊन एक 5 मिनटं वाफ आणून घेऊन ना पटपट असं हे पीठ असतं ना ते हलवायचं आहे. थोडंसं तेल जास्त लागतं बरं का ह्याला, आणि परंतु चवीला अप्रतिम होतं. आणि प्रवासासाठी जर तुम्ही नेत असाल तरी ही 2-3 दिवस हा झुणका ना सहज टिकून जातो. त्यामुळे प्रवासासाठी सहसा करून जास्त करून माणसं हेच घेतात, मोकळा झुणका, किंवा ह्याला दशमीही बोलतात. आता एक 5-5 मिनटं ना मी हे असं झाकण देऊन ना परतवून घेते. म्हणजे काय होतं, जसं आपलं बघा इथं पाहू शकताय तुम्ही, जसं त्याच्यातील पाणी शोषत आहे ना तसं हा आपला झुणका आहे तो मोकळा होत आहे बरं का. आणि ह्याच पद्धतीने ना आपल्याला एक 5-5 मिनटं झाकण देऊन असंच परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता इथे मी 5-5 मिनटं झाकण देऊन परतलेलं आहे. जवळपास मला 15 ते 20 मिनटं लागलेली आहेत बरं का हा इतका झुणका बनवण्यासाठी. आता वरून अशी कोथिंबीर घालायची आहे. छान अशी कोथिंबीर घालून ना ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं कोथिंबीरीचाही स्वाद खूप छान येतो. आणि ते ना एक 5 मिनटं आणि मी परतवून घेते. आणि तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे. जवळजवळ हा 2 दिवस आमचा झुणका तरी राहून जातो, कारण की मी बनवायचे झाले ना तर थोडासा क्वांटिटीमध्ये जास्त बनवते.
कारण की हा चपाती बरोबर किंवा दही चपाती आणि हा झुणका खाल्ला ना तर इतका छान चवीला लागतो ना, मस्त लागतो. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, आणि व्हिडिओ आवडला तर जाता तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा वाटला झुणका.